नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सैनिक रत्न पुरस्कारानं हवालदार संजय माने होणार सन्मानित। हवालदार निवृत्त संजय माने यांची सैनिक रत्न पुरस्कार 2026 साठी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा। भारतीय सैन्यात 28 फेब्रुवारी 1992 रोजी दाखल होऊन उरी सेक्टरसारख्या संवेदनशील सीमावर्ती भागापासून हैदराबाद, अरुणाचल प्रदेश, बाळमेर, फिरोजपूर, भूतान, दिल्ली, कांगो, शिलाँग आणि सागर सेंटर अशा विविध ठिकाणी देशसेवा बजावत त्यांनी आपलं कर्तव्य निष्ठेने पार पाडलं आहे। 3 महार रेजिमेंटमध्ये गौरवशाली सेवा करून 30 सप्टेंबर 2008 रोजी महार रेजिमेंट इथे WT स्टाफ पदावरून ते सेवानिवृत्त झाले। सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सैनिक, वीर नारी, शहीद परिवार आणि समाजातील गरजू घटकांसाठी अखंडपणे कार्य सुरू ठेवलं। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या समन्वयाने सैनिकांच्या समस्या सोडवणं, शहीद जवानांच्या अंत्यविधींमध्ये सहभाग, युवकांना सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन, पूरग्रस्त व कोविडग्रस्तांना मदत, सैनिक दरबारामधून सैनिकांच्या अडचणी सोडवणे, आरोग्य शिबिर आयोजित करणं तसेच वीर नारींच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणं यासारखी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे। सामाजिक, सैनिक कल्याण व राष्ट्रसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना समाजरत्न पुरस्कार, उत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार, शौर्य पुरस्कार, सेवारत्न पुरस्कार, आदर्श समाजभूषण पुरस्कार, महात्मा बसवेश्वर आदर्श जनसेवक पुरस्कार तसेच व्हेटरन अचिव्हर अवॉर्ड यासह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले। आजी माजी सैनिक वेलफेअर फाउंडेशन असोसिएशन, सैनिक फेडरेशन कोल्हापूर, सैनिक शिवसेना सेल, आदर्श फाउंडेशन आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडळ अशा विविध संस्थांमधील नेतृत्वातून त्यांनी समाजकारण आणि सैनिक कल्याणाची प्रभावी चळवळ उभी केली आहे। देशसेवा, सैनिक कल्याण आणि सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेतील आपल्या अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून प्रदान करण्यात आलेला सैनिक रत्न पुरस्कार 2026 हा आपल्या कार्याचा योग्य सन्मान आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।